कान्हया रे जगजेठी, कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा, कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा। काय मोकलिले वनी, काय मोकलिले वनी सावजानी वेढिले, कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा। येथवरी होता संग, येथवरी होता संग अंगे अंग लपविले, तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला, तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला। कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा, विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, जगृपादाने कथेचा विस्तार, जगृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास कृपा, बाबाजी सद्गुरुदास कृपा। अलंकापुरी रम्यसिंहासन स्तंपदांभोज तेजस्वर दिक्प्रदेशम, विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचिरी, जयांची केली स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण, तीची बंधू श्रीचरण श्री गुरूंची ती नमस्कारोनी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू। संपाद्य ज्ञानांची विदाय भक्तिम, विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगम शिरसा गुरुंतम। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, आता वंधुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत। ऐसे नमन करून सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे। सरस्वती माते द्यावी मज स्फुरती, येतो का कुलती तुझ लागी, लाडके लडेवाळ मागत असे तुझ वंदित असे रज चरणीचे। कान्हया रे जगजेठी, कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा, कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेली गवळण महान भगवत भक्त संत सम्राट विश्वंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची अतिशय महत्वाची चार चरणाची सगळ्यांच्या परिचयातील आणि पाठातील। परमात्म्याच्या विरहाने गोपिका दुःखित झालेल्या आहे, परमात्मा त्यांच्यापासून दुरावलेला आहे आणि पुन्हा परमात्मा केव्हा भेटेल याविषयी गोपिका अर्थता व्यक्त करतात। कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा, बाबा एक वेळा आम्हाला भेट दे। तू कान्हा हे जगजेठी आहे, जगजेठी म्हणजे जगाचा मालक, जेने हे विश्व निर्मेले। महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाती धरली सत्ता मात्रे आपुलिया, गतिर्भर्ता प्रभु साक्ष निवास शरणम श्रुत प्रभव प्रलस्थानम निधानम। बीजमव्यम म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हळविल्या प्राण हली जगाती साळीता, म्याची नेमिला साता काळू ग्रासी तशी भूताई मणिगाती पंडू सुता सकळ जायच्या ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ म्हणजे जगजेठी। कान्हया जगजेठी देई भेटी एक वेळा, तू टाकून दिल्यापासून काय मोकलिले वनी, वन म्हणजे संसार रूपी अरण्य आहे, या संसार रूपी अरण्यामध्ये तू आम्हाला टाकून गेला आणि कामक्रोधादी विकाराने आमच्यावर वेढा घातला, आम्हाला वेढा घातला। परमात्मा जेव्हा जीवापासून परमात्मा दुरावतो तेव्हा कामक्रोधादी विकार जीवावर अटॅक करतात, चाल करतात आणि मग तू गेल्यापासून आमची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे। तू होता तोपर्यंत ठीक होतं, तुझा संग होता तोपर्यंत चांगलं होतं, पण तू आपलं स्वरूप निज स्वरूपामध्ये लपवलं। आम्ही वेडे आहोत, आम्ही परमात्म्याकडे न पाहता जीव हा संसाराकडे जेव्हा पाहतो, तुका म्हणे पाहिले मागे म्हणजे संसाराकडे, परमार्थाकडे परमात्म्याकडे न पाहता जीव जेव्हा संसाराकडे पाहतो तेव्हा परमात्मा दुरावतो। तो आमच्यापासून दुरावलेला आहे, पण आमची प्रार्थना आहे, आमची विनवणी आहे, आमची आळवणी आहे, आमची विरहिणी आहे। विरहिणीच्या रूपामध्ये गोपिका बोलतात, कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा, विठ्ठल विठ्ठल
चालू असलेला आपला हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था उद्घाटन सोहळा पूजनाच्या निमित्ताने तथा बालसंस्कार शिबिर आणि त्या शिबिराची ही सांगता, या सांगतेच्या निमित्ताने तथा श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था पूजन सोहळा उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव संपन्न होतोय। पहिला दिवस ज्ञानेश्वर महाराज बोगीर यांची कीर्तन सेवा झाली, महाराज समोर उपस्थित आहे। काल रात्री अक्रोर महाराज साखरे यांची कीर्तन सेवा झाली आणि आजची काल्याची कीर्तन सेवा ईश्वरी मनोगताप्रमाणे माझ्या वाट्याला आली। विठ्ठल 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 कार्यक्रमाच्या निमित्ताने या सोहळ्यासाठी नंदू महाराजावर संपूर्ण महाराष्ट्रातील कलाकार प्रेम करतात आणि त्या प्रेमाच्या पोटी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळी दिग्गज मंडळी, त्यापैकी संगीत विशारद संगीत अलंकार प्रकाशजी कातकडे गुरुजी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले, त्यांच्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे ज्यांचा अतिशय गोड आवाज आहे, सहज शेडच वरचा लागतो, असे सदानंदजी महाराज कडोळे गुरुजी ते सुद्धा प्राप्त झालेले, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। रात्रीही आणि आता सकाळीही जे उपस्थित आहे आदरणीय परमपूजनीय पांडुरंग महाराजजी भोसले गुरुजी ते सुद्धा उपस्थित आहे। इकडं बाबूराव महाराज आहेत, इकडं सुनील तात्या आहेत, या बाजूला महाराष्ट्राचं एक थोर वैभव, महाराष्ट्रामध्ये जे काही नामांकित आणि दिग्गज मृदंगाचार्य आहेत, ज्यांचा बाज ऐकण्यासाठी लाखो समाज, ज्यांचे लाखो फॉलोअर आहेत, ऐकण्यासाठी उत्सुकता असते। क्वचित क्वचित प्रसंगी आपल्याला मागच्या शिबिराच्या सांगतेमध्ये बाबांचा पखवाज ऐकला होता, तर पुन्हा 1 वर्षानेच ऐकण्याची संधी प्राप्त झाली। असे महाराष्ट्राचे लाडके मृदंगाचार्य जे टॉपचे वाजवणारे आहे, त्यामध्ये टॉपची आदरणीय विकास बेलुकरजी गुरुजी, फार गोड वादन आणि एक माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकारासाठी आपण उपस्थित राहिलात। या ठिकाणी माझाही तुका म्हणे मज न घडता शेवा, पूर्व पुण्य ठेवा, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, फळलं काहीतरी पुण्य। त्याच निमित्ताने समोर ज्ञानेश्वर महाराज बोगीर गुरुबंधू ते उपस्थित आहे, कमलाकर महाराज शास्त्री ते उपस्थित आहे, संतोष गुरुजी या ठिकाणी ते सुद्धा भौरीकर उपस्थित आहे, वामन भाऊ आहेत, समोर आमचे संपूर्ण नांदगाव तालुक्यातील संत मंडळीवर अतीव प्रेम करणारे साहेबराव नाना या ठिकाणी उपस्थित आहे, माऊली महाराज संसिष्टीम रणखेडा त्यांची गोड संसिष्टीम आहे, विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व विद्यार्थी आणि आपण सर्व नंदू महाराजाच्या प्रेमापोटी अतीव प्रेमाच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आपणा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद। समोर बसलेले बरेचसे मंडळी परिचयाचे आहेत, सर्वांचेच नाव घेतले असे गृहीत धरून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा मागतो आणि आपण अगदी 1-1.25 तासामध्ये 12 सव्वा 12 पर्यंत वेळ भरपूर झालेला आहे आणि त्या माध्यमातून 2-5 गवळणी गाता गाता आपण भगवंताचं चरित्र बघणार आहोत। विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे बघा, सप्ताह महिन्याचा असो, कारण अधिक मासामध्ये महिनाभर सप्ताह होतो, सप्ताह 11 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, सप्ताह 5 दिवसाचा असो, 3.5 दिवसाचा असो, नवे एक्का करून काही काला जागर करतात। जरी असं तर त्याची परिपूर्णता मात्र काल्याच्या कीर्तनाने करावी लागते, कारण ज्या चरित्राचे गुणानुवाद वर्णन करायचो अवतारच मुळात परिपूर्ण आहे। श्लोकार वर्णन केलेले आहे की जे अवताराचे प्रकार अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि पूर्णतम, दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण, परिपूर्णतमम साक्षात श्रीकृष्ण, नान्य वै एक कार्य अर्थमागत्यम कोटी कार्यांचे कार्य, असं वर्णन केले गर्ग संहितेमध्ये।
म्हणजे परिपूर्णतम जो अवतार आहे त्याच्या चरित्राचं वर्णन करून आपल्या सप्ताहाला नाही, आपल्या जीवन हे अपूर्ण आहे, जीवन हे परिपूर्ण व्हावं यासाठी चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी विठाला विठाला. आणि म्हणून हा काला आहे. काला म्हणजे ऐक्य आहे, काला म्हणजे मिलन आहे, काला म्हणजे मिश्रण आहे. जीव हा शिव स्वरूपाला प्राप्त होत नाही. वास्तविक जीव हा शिवच आहे, पण त्याला भ्रम झालेला आहे. ब्रह्म जवळच आहे पण ते झाकलेलं आहे. जसं पाणी जवळच आहे पण शेवाळाने झाकलेलं आहे. पाणी बाजूला केलं, शेवाळ बाजूला केलं का पाणी तिथंच आहे. ढग बाजूला केलं, आकाश तिथंच आहे. स्वप्न बाजूला केलं, जागृती तिथंच आहे. माया बाजूला केली, ब्रह्म तिथंच आहे. मी देह हे बाजूला केलं की मी देव तिथंच आहे. विठ्ठल विठ्ठल. देह नव्हे मी हे सारे, हा देह नव्हे मी हे सारे, देह नव्हे मी हे सारे, देह नव्हे मी हे सारे. उरला मुरे विठ्ठल, उरला मुरे विठ्ठल. मनवून लाव करा, मनवून लाव कर, मनवून लाव करा. उरला मुरे विठ्ठल, उरला मुरे विठ्ठल. मनवून लाव करा, मनवून लाव करा. सर्व सरे विठ्ठल मात्र उरे. माऊलीने त्या दिवशी सांगितलं. शतकोटी रामायणाचं वाटप कसं झालं आपण ऐकलं. तसं शेवटी परमात्मा शिल्लक राहतो पती ब्रह्म. अज्ञानेन वृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवा. अज्ञानेन अवृतम, अज्ञानाने ते झाकलं गेले आहे जवळच. पण जीव शिवाचं ऐक्य जेव्हा होत असतं तेव्हा काला होत असतो. जीव हा शिवच आहे. शंकराचार्य काय म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी. ब्रह्म सत्य जगत मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा. जीव आणि ब्रह्म दोन्ही वेगळे नाही. तुका म्हणे कैसी किव कोठे जीव निराळा. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. मूर्ख नेने वर्म संत चरण. अमरा हा अमरा खरी की पा खोटी. तुका म्हणे कैसी किव. जीव हा निराळा नाही पण ते ब्रह्म झाकलंय. पण जेव्हा परमात्म्याशी ऐक्य होत असतं तेव्हा खऱ्या अर्थाने काला होतो. आणि तो काला होण्यासाठी वारकरी साधना सांगतात, वारकरी संत साधना सांगतात. गळ्यात माळ पाहिजे, एकादशीचा उपवास पाहिजे, आळंदी पंढरपूरची वारी केली पाहिजे, संत संगती केली पाहिजे, हरिपाठ वाचला पाहिजे, ज्ञानेश्वरी गीता गाथा पारायण केलं पाहिजे, काकडा ऐकला पाहिजे, संत संगती कीर्तन प्रवचन ऐकले पाहिजे. ही साधना करता करता तुका म्हणे आईशा साधनी जोर आहे. अशी साधना करता करता जीव ईश्वर स्वरूपाला जेव्हा प्राप्त होतो तेव्हा जीवनामध्ये खऱ्या अर्थाने काला प्राप्त होतो. गोपिकांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताशी ऐक्य साधलं, त्या भाग्यवान आहेत. परमात्म्याशी एकरूप झाल्या त्या गोपिकांचं वर्णन आहे. थोडा इकडे फिरवा. परमात्मा प्राप्ती समाधानी 3 प्रकार पडतात. पहिला वर्ग आहे, ऐका, देवाची प्राप्ती व्हावी यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतो. परमात्मा भेटावा यासाठी झुरतो. कधी परमात्मा भेटेल त्या संबंधाने तुकोबराय बोलतात, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझी. काय खंडैल कर्म पारुषेतील धर्माधर्म कासा याने कळेर वर्म म्हणून श्रम वाटत असे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस ही तळमळ. तुका म्हणे नाही आपले बळ जेणे फळ पावेनी. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. 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 जरी ठाव असेल तुम्हा कोणा, जरी ठाव असेल तुम्हा कोणा, तुम्हा कोणा, तुम्हा कोणा लागत से पाया येतो लोटांगणी. 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 येतो लोटांगणी. सांगा कोणे गावी आहे सांगा. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तळमळ व्यक्त करणारा हा वर्ग आहे. जोही भेटेल त्याला.
पुसावेची हेची वाटे जे जे भेटे तयासी भेटी लागी जीवा लागली वा वा. भेटी लागी जीवा लागली लागली से आस भेटी लागी जीवा लागली भेटी लागी जीवा लागली पाहे रात्र दिवस वाट तुझी पाहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली भेटी लागी जीवा लागली से आस आहे रात्र दिवस आहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा भेटी लागी परमात्म्याच्या भेटीसाठी भेटी लागी जीवा लागली से आस पुसावेची हिची वाटी देव कृपा करील मज काय लाज राखील कोही कहियो रे प्रभु आवन की मन भावन की नदिया बहे जैसी श्रावण की कोही कहियो रे प्रभु आवन की पंख नहीं उड़ जावन की अपन ही आए पतियान बेजी ये बात मन ललचावन की कोई कहियो रे प्रभु आवन की कोई कहियो रे प्रभु आवन की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी माझा उद्धार होईल का हो? भगवान परमात्मा माझ्यावर कृपा करील का? माझ्या कर्माची खंडन होईल का? धर्म आणि अधर्माचा पारुष होईल का? माझे डोळे ईश्वर सुखाचे सोहळे पाहून निवतील का? भगवान परमात्मा मला कुरवाळील का? माझं पुण्य देवाच्या पायाला मिठी मारण असं असेल का? मी मनात धरलेलं सिद्धीला जाईल का? अरिष्ट तर येणार नाही अशी सतत चिंता करतो. हा पहिला वर्ग आहे देवाच्या प्राप्तीसाठी तळमळ करणारा. दुसरा वर्ग आहे देव होऊन देवाची भक्ती करणारा. देवाची भक्ती करता करता संत महात्मे देव झाले. वास्तविक देवाची भक्ती करणारा भक्ती करता करता देव झाल्यानंतर आता देव वेगळा आणि जीव वेगळा नाही. तो का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. मीची भोवनी पांडवा करते माझी सेवा परी नवलाव सांगावा असे ऐक. मीची भोवनी पांडवा करते माझी सेवा ते मीच झालेले. तो गा म्हणे त्यांचा जीव तोची देव वैकुंठ तो ठाव वसती ते. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव. त्यांचा जीव जीव राहिलेला नाही ते देव झालेले देव. गोपिका परमात्म्याला पाहिला गेल्या आणि देवरूप झाले. देवाला पाहता पाहता त्यांची अवस्था काय झाली. लाली मेरी लाल की लाली मेरी लाल की जित देखे उतना लाला देखन को मैं गई तो मैं भी हो गई लाल. लाली मेरी लाल की लाली मेरी लाल की.
देवाची भक्ती करता करता त्या देव झाल्या. हा तिसरा वर्ग असा आहे, देवाची प्राप्ती झालेली आहे पण काही कारणास्तव परमात्मा सोडून गेलेला आहे. देव प्राप्त झालेला होता पण काही कारणास्तव परमात्मा सोडून गेलेला आहे. त्या परमात्म्याच्या विरहाने दुःख वा शोक व्यक्त करणारा तिसरा वर्ग आहे. त्याला शास्त्रीय भाषेत बोलायचं ठरलं तर एक अवस्था आहे पूर्वराग अवस्था, दुसरी अवस्था आहे मिलन अवस्था, तिसरी अवस्था आहे विरह अवस्था. पूर्वराग अवस्था, देवाची प्राप्ती व्हावी यासाठी पूर्वराग अवस्थेचं भजन झालं गोपिकांचे. गोपिकांनी देवाचं भजन केलं, सतत देवाचं चिंतन केलं पूर्वराग अवस्थेमध्ये. नंतर गोपिकाचं आणि परमात्म्याचं रासक्रीडेच्या निमित्ताने मिलन झालं. दुसरी अवस्था मिलन अवस्था. म्या रासक्रीडे माझी राती, ब्रह्मा शन्मास केली होती, गोपिका अर्धक्षण मानिती, वेगी का गबस्ती उगवला. दुसरी अवस्था जी आहे ती मिलन अवस्था आणि तिसरी अवस्था आहे विरह अवस्था. परमात्म्याचा विरह गोपिकांना झालेला आहे, परमात्मा त्यांना सोडून गेलेला आहे. त्याचं कारण असं आहे का परमात्मा रासक्रीडेमधून परमात्मा गोपिकांना सोडून गेला. बघा थोडं रासक्रीडेचं आपण चिंतन करूया. भगवंताने रासक्रीडा करायचं ठरवलं त्यावेळेस काय अवस्था होती. गाथा नवनीत मध्ये असं वर्णन आहे. शरद ऋतू होता, पौर्णिमा होती, चांदणं पडलेलं होतं, स्वच्छ प्रकाश आहे. रात्री 12 वाजता भगवान वृंदावनात गेलेले आहे आणि रात्री 12 वाजता वृंदावनात गेल्यानंतर भगवंताने बासरी वाजवली. त्या बासरीचा आवाज गोपिकांच्या कानावरती जावा, गोपिका इथं येतील आणि आपण रासक्रीडेच्या निमित्ताने त्यांना सुखी करू. कारण भगवंताची सुखसंगती प्राप्त व्हावी, भगवंताची भक्ती करता यावी यासाठी ह्या वेदातल्या श्रुती रूपात न राहता त्यांनी मानवी देह धारण केला. या वेदातल्या श्रुती होत्या त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती रूपीनो हेमत प्राप्ती तय परतल्या म्हणून नेती नेती माझी सुखसंगती न पवेची, सुखसंगती न पवेची, सुखसंगती प्राप्त होईना म्हणून वेदातल्या श्रुती रूपात न राहता मानवी देह धारण केला भगवंताची भक्ती करण्यासाठी. भक्ती सुखाचा आनंद यांना द्यावा म्हणून भगवंताने रात्री 12 वाजता वृंदावनामध्ये बंशीवट आहे, बंशीवट, त्या बंशीवटाच्या जवळ भगवान गेले आणि बासरी वाजवायला प्रारंभ केला. बंसरी बजाये गिरीधारी कन्हैया, बंसरी बजाये गिरीधारी कन्हैया, बंसरी बजाए गिरधारी कन्हैया, बंसरी बजाए गिरधारी. तोरी बंसरी लागो मोको प्यारी, तोरी बंसरी लागे मोको प्यारी प्यारी, बंसरी बजाए गिरधारी कन्हैया, बंसरी बजाए गिरधारी कन्हैया, बंसरी बजाए गिरिधारी कन्हैया, बंसरी बजाए गिरधारी. आता भगवंताने बासरी वाजवल्यानंतर गोपिका आपला कामधंदा करत होत्या घरी. पण बासरीचा आवाज जेव्हा गेला तेव्हा गोपिकांची अवस्था विसरल्या कामधंदा, नाही सासू सासऱ्याची मर्यादा, कोण जावा त्या कोण नंदा, वृत्ती बेदली परमानंदावो नंदावो नंदा, पावा गोंगडी घेऊन पायी, पावा गोंगडी घेऊन पायी, विसरल्या कामधंदा. कामधंदा विसरून गेल्या, धावत निघाल्या. बासरी ऐकल्यानंतर गोपिकांची अवस्था काय व्हायची बघा. चिरे चोळिया त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले श्रीकृष्ण मूर्ती, कोणा नाठवे कोण कुळ याती, झाली तटस्थ नेत्र बाती वो, दंत धवनाचा मुखा माझी हात, वाद्य वाजती नाईके जन्मात, करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत, स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ ओ, आयशा गोपिका त्या कामातून राहणारी, चित्त विवळ ते देखावया हरी. चिरे चोळ्या त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती, कोणा नाठवे कोण कुळ याती. गोपिकांची अवस्था कामधंदा विसरून जायच्या. गोपिकावर परिणाम होईल भगवंताच्या बासरीने यात विशेष नाही, सृष्टीवर परिणाम व्हायचा. संतोष गुरुजी, सृष्टीवर
तृण चारा चरू विसरली, गाई व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी कोळे निवांत राहिली, वैर भाव समूळ विसरली, यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध होय, शेष कुर्म वराह चकित राये, बाळास्तन देव विसरली माय, वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजी, वृंदावनी वेणू. भगवंताने वृंदावनामध्ये वेणू वाजवला की गोपिकांची अवस्था ही होय. कारण भगवंताची बासरी म्हणजे तुमचा आमचा पावा नाही हो. आपण लहानपणी ढोर वळताना तो पावा वाजवायचो, तो पावा नाही. भगवंताची बासरी मध्ये अतिशय गोड आहे. शिंदे बाबा, भगवंताची बासरी अतिशय मधुर आहे, फार गोड आहे. भगवान बासरी वाजवताना कशी वाजवतात, एकनाथ महाराज म्हणतात, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा नंदनु नंदाचा, सावळा नंदनु नंदाचा, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. मृदू मधुर मधुर मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. आणि वाजवल्यानंतर काय व्हायचं, येणे गोपिका वेदिल्या, पात्र झाल्या ब्रह्म सुखा, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. अशी मधुर भगवंताने बासरी वाजवली. मधुर बासरीचा आवाज गोपिकांच्या कानावरती गेला. त्या गोपिका कामधंदा विसरून जायच्या, त्यांना काही सुचत नसायचं आणि त्या बोलून जायच्या. भुलविले 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 वेणू नादे, भुलविले 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 वेणू नादे, वेणू वाजविला गोविंद, वेणू वाजविला गोविंद, वेणू वाजविला गोविंद. भुलविले 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 भुलवादे, भुलविले 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 वेणू नादे, वेणू वाजविला गोविंद, वेणू. पक्षी राहिले निश्चळ, भुलविले. भुलून जाते ती, म्हटली तू भुलून जाते, पण भगवंताची बासरी जर ऐकली ना, मेराबाई म्हणतात, दिवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी. गवळण मुरली के नाद दीवानी बनी. ती म्हटले तू, तुझी अवस्था ती होती, मुरली के नाद दीवानी बनी. भगवंताची बासरी जर ऐकली ना, भगवंताची बासरी जर ऐकली गुरुजी, तर मी सुद्ध बोध, मला काही आठवत नाही, सगळं विसरून जाते. मैं तो
सब कुछ भूल गई तेरे संसार में। मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में। जोत जला दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले। काय आवाज आहे, काय आवाजामध्ये ताकद आहे, काय गोडवा आहे. असं वाटतं आपण थांबावं आणि यांच्या गवळणीच ऐकत बसावं. आम्ही बेसूर आणि तुम्ही म्हणजे स्वर गंधर्व लोक आहेत. विठाला 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 विठाला. भगवंताची बासरी ऐकल्यानंतर मै तो सुध बुध होई. तेरी एक नंबर आहे. भगवंताची बासरी ऐकल्यानंतर प्रपंच धंदा नाटविकाही, मुरलीचा नाद भरला हृदयी. तुझ्या मुरलीचा सुरता, मुरलीचा सुरता, विसरले देह भार, विसरले देह भार. घर सोडून धरी रान, घर सोडून धरी रान, मी वृंदावना गेले आहार सावळिया. कशी वाजवली वाजवली मुरली, आहार सावळिया. कशी वाजवली वाजवली मुरली, मुरली आहार सावळिया. कशी वाजवली वाजवली मुरली, आहार सावळिया. वाजवली मुरली, मुरली नो हे केवळ बाण. काय केलं तिने, तिने हरिला माझा प्राण. अजून काय केलं ग, संसार केला दानादीन. एवोनी हृदयी संचरली संचरली, आहार सावळिया. कशी वाजवली वाजवली मुरली. घर सोडवणी धरले रान, वृंदावनी गेली, संसार केला दानादीन. काहीच मला त्या बासरी मुळे काही सुचत नाही. प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदय. अजून काय झालं, पती सुखाचा विसर पडला, तुझ्या मुरलीचा छंद लागला. नंद नंदन नंद नंदन मुरली वाला, नंद नंदन मुरली वाला, नंद नंदन मुरली आनंद नंदन नंद नंदन मुरली वाला, नंद नंदन नंद नंदन मुरली वाला, नंद नंदन मुरली वाला, नंद नंदन मुरली वाला, नंद नंदन मुरली वाला, नंद नंदन मुरली वाला. जेव्हा भगवान परमात्मा
परमात्मा बासरी वाजवत असे त्यावेळेस गोपिकांची काय काय अवस्था व्हायची त्या विषयीच्या ह्या गवळणी आहेत. अशी अवस्था होते भगवंताची बासरी वाजवल्यानंतर, ऐकल्यानंतर भगवंताची बासरी. प्रपंच धंदा नाठवे काही, प्रपंच कामधंदा विसरल्या, कामधंदा वृत्ती तवपदी निवर्तली, अशी अवस्था होते. म्हणून मीराबाईच्या रूपामध्ये पांडुरंग गुरुजी मीराबाईच्या रूपामध्ये एक गवळण बोलते, वाजवायचे असेल तर जरा सावकाश, जरा धीरे से, जरा हळू वाजव बाबा, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, ताड़ी वाजवता, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, ओ मुरली सुनाने वाले, ओ जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले. मीराबाई बोलतात, अरे बाबा अशी अवस्था होते म्हणून जरा धीरे से बजाना, जरा 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 धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, हो मुरली सुनाने वाले. वाह वाह. जरा धीरेशी, जरा सावकाश वाजव. ती म्हटली, अगं तू सांगते सावकाश वाजव, पण मी तर भगवंताच्या समोर जाऊन सांगते, मुरली नको वाजवू मन मोहना, मुरली नको वाजवू मन मोहना, तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांती नागर, आसे पितांबर मनोहर, आसे पितांबर मनोहर, पाहुनी पाहुनी फुल पडली कमल नयना, मुरली नको वाजवू मन मोहना, मुरली नको वाजवू मन मोहना, मन मोहन, मन मोहन. मुरली नको वाजवू मन मोहना, नको वाजू. त्यात काही गोपिका बोलल्या, आपण किती बोललो नको वाजू नको वाजू, आता 12 तर वाजवीत झालं, किती वाजवितो काय माहिती. मुरली नको वाजवू मन आपण किती बोललो नको वाजू, तर तो वाजवणारच. आणि मुरली वाजून परमात्मा गोपिकांना ठकवत असे. का ठकविल्या ठकविल्या, अंदाजी गायचं आपलं, ठकविल्या ठकविल्या एक एक संगतीने, ठकविल्या संगतीने, ठकविल्या एक एक संगतीने, कोण कोण ठकविल्या, एक मराठी, एक कानडी, एक कोकणी, एक मुसलमानी, एक गुजरानी, ऐशा 5 जणी ठकविल्या ठकविल्या ठकविल्या
एक एक संगतीने थकविल्या एक एक संगतीने थकविल्या एक एक संगतीने थकविल्या थकविल्या एक एक संगतीने एक मराठी एक कानडी एक कोकणी एक मुसलमानी एक गुजरानी आयशा 5 जणी थकविल्या थकवणार कारण तो ठकडाच आहे असा कसा देवाचा देवाबाई ठकडा असा कसा देवाचा देवाबाई ठकडा असा कसा देवाचा देवाबाई ठकडा असा कसा देवाचा देवाबाई लंगडा 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 देव एक पायाने लंगडा 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 देव एक पायाने लंगडा असा कसा 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 देवाचा देवाबाई ठकडा टाळी वाजवा देवाचा देवाबाई ठकडा असा कसा 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 देवाचा देवाबाई ठकडा ठकडा लंगडा लंगडा देव एक लंगडा 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 देव एक लंगडा असं कसा 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 देवाचा देवाबाई ठकडा काय करतो जरा वर हात करा सगळ्यांनी काय करतो भगवान परमात्मा वर टाळे खाली करायचं नाही सगळ्यांची शूटिंग काढा गवळ्या घरी जातो दही दूध खातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो घरी जातो दही दूध खातो करी दया दुधाचा रपडा दया दुधाचा टाळी टाळी करी दया दुधाचा रपडा घरी दया दुधाचा रगडा सगळं देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा असं कसं देवाचा देव ढकणा देव एका पायाने लंगडा टाळी टाळी असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने देवळावरती जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो देवळावरती जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो साधू संतांशी झगडा साधू संतांची झगडा घरी साधू संतांशी झगडा करी साधू संतांची झगडा सगळं देवाचा देव ढकडा देव एका पायाने लंगडा सगळं देवाचा देव ढकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने वृंदावनी जाऊया सखे ग मुरलीधरा पाहूया सखे ग वृंदावनी जाऊया वृंदावनामध्ये भगवान रासक्रीडा करणार आहे त्या निमित्ताने आपल्याला आनंद भेटणार आहे म्हणून चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू वाव. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ याने केला लवला नवला हो नंदाचा बाळ याने केला लवला नंदाचा बाळ याने केला लवला नंदाचा बाळ याने केला लवला चला 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 बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू नंदाचा बाळ येणे केला नवलाव चला वृंदावनाच्या दिशेने पण विधेय अवस्था काही काम धंदा सुचत नाही काही भगवंताच्या वास्त्रीने आठवत नाही म्हणून त्या एकमेकीला बोलतात कैसी जाऊ वृंदावना मुरली वाजवितो
कैसी जाऊ वृंदावना. त्या अवस्थेमध्ये गेलेल्या एक वेणी घालत होती. वेणीला अर्धवट हात आहे. तिथे गेल्यानंतर बाकीच्या सख्यांनी गोपिकांनी जागा केल्यानंतर ती बोलते, माझी घाला ग वेणी साजनी घाला ग वेणी, शांती बुदक घाला पाणी, षडविकाराचा मळ काढोनी माझी घाला ग वेणी. त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान सांगतात गोपिकांना, रात्री 12 वाजेची वेळ असताना गाथा नवनीत मध्ये असं वर्णन आहे, तरी तुम्ही आपल्या पतीला सोडून आलात, तुम्ही महान पतिव्रत आहात. त्या गोपिका सांगतात, बराचसा विषय मोठा आहे, आपल्याला वेळ नाही. त्या सांगतात, विचार जर केला तर देवा आमचा खरा पती तूच आहेस, आणि घरी हे चिखलाचे हाडा मांसाचे जे आहेत ते आमचे खरे पती नाही, खरा पती तू आहे, कारण नाशिवंत देह जाणार सकळ. बरं ठीक आहे, काय अपेक्षा आहे? म्हटले राजक्रीडेच्या निमित्ताने आनंद पाहिजे. मायेला बोलवलं. मायेला सांगितलं, ह्या जेवढ्या गोपिका आलेल्या इथं त्यांच्या घरी रूप धारण करणे, छोट्या जाग्यात मोठा प्रदेश तयार करणे, संगीत वाद्य नृत्य करण्यासाठी संगीत वाद्य तयार करणे, कल्पपर्यंतची रात्र करणे, हा प्रदेश कोणाच्या पाहण्यात ऐकण्यात येऊ नये अशी व्यवस्था मायेने केली. आणि घरच्यांना यांच्या लक्षात येऊ नये की ह्या सगळ्या राजक्रीडेमध्ये आलेल्या अशी 5-6 प्रकारची व्यवस्था मायेने केली. राजक्रीडा सुरू झाली. एक एक गवळण, एक एक गोपाळ, 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 हाती धरून रचिले रास मंडळ, एक एक गवळण, एक एक गोपाळ, 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 एक एक गवळण, एक एक गोपाळ. ते कसं आहे माहिती आहे का? काचा पापड पक्का पापड, काचा पापड पक्का पापड, ते बसवावं लागतं. एक एक गवळण, एक एक गोपाळ, 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 हाती धरून रचिले रास मंडळ, एक गवळण, एक गोपाळ, एक गवळण, एक गोपाळ, एक गवळण, एक गोपाळ, एक गवळण, एक गोपाळ. भगवंताने अनंत अशा स्वरूपाचे रूप धारण केले आणि गोपिकांना आनंद देत आहेत. भगवान आनंद देत असताना गोपिकांना मात्र अहंकार झालेला आहे की आमच्या बरोबर परमात्मा आहे, आम्ही भाग्यवान आहोत, आमचा शृंगार करतो, आमची वेणी फिनी करतो, फणी करतो, आमची देखभाल करतो, आमच्या बरोबर परमात्मा आहे. गोपिकांना अहंकार झाला. अहंकार झाल्यानंतर भगवान थांबत नाही. विचार केला तर या रासक्रीडेमध्ये भगवान महादेव सुद्धा आलेले होते. महादेवाला वाटलं आपणही या रासक्रीडेमध्ये जावं, म्हणून महादेवाने त्या ठिकाणी आले आणि आतमध्ये जेव्हा प्रवेश करायला लागले तेव्हा ललिता नावाची जी गोपी होती त्यांनी सांगितलं, तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही, तुम्ही गोपी भाव प्राप्त करून घ्यायचा असेल तर मानस सरोवरामध्ये स्नान करा आणि मग गोपी व्हा आणि मग तुम्ही आतमध्ये जा. त्या ललिता नावाच्या सखीने अशा प्रकारे महादेवाचा शृंगार केलेला आहे. भोला भोला लुगाई बन गयो. महादेव गोपी झालेले आहे. वेणी फणी करोनी चांग, काजळ कुंकुल्या आली भांग, अंगामध्ये चोळी तंग, दावी हरीला गोरा रंग, वेणी फणी करोनी चांग, काजळ कुंकुल्या आली भांग. महादेव गोपी झालेले आहे. अगदी महादेवाने सुंदर असा मेकअप केलेला आहे. महादेवाने कुंकू लावलेला आहे, काजळ लावलेला आहे, लाली फिरून लावली, फेरन लावली, सगळा असा मेकअप केला. महादेव आतमध्ये गेले, पण तोंड झाकून घेतलेलं आहे दिसू नये म्हणून. महादेवाचं नृत्य म्हणजे तांडव, तांगडदा धिंगडदा दात्रक धिकड तांगडदा. ते तांडव सुरू केलं आणि ते ओम नमः शिवाय मध्ये होतं ना त्या मालिकेमध्ये, ओम नमः शिव धुमताना धुमताना. तेव्हा ते नृत्य पाहिल्यानंतर भगवान म्हटले, ही गोपी कोण आहे? नवीनच आहे आज, नाचून दाखवाच. नाही ते बी होतं पण ते समय पाहून राहतं. विठाला 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 विठाला. जे तांडव सुरू केलं तांगडदा धिंगडदा, म्हटले ही गोपी कोण आहे? आणि आम्हाला माहित नाही, म्हशीनं पाय टाकल्यासारखे वादडांग 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 वादडांग. कोण आहे आम्हाला माहित नाही. तुम्ही बघा, भगवान गेले पदर वर केला, कारण पदर इथपर्यंत होता, तोंड घुंगट होता. म्हणजे आपल्या पतीशिवाय पूर्वीच्या काळामध्ये इथं पदर राहायचा, आपल्या पतीशिवाय दुसऱ्याला तोंड सुद्धा दाखवायचं नाही. ती पतिव्रत. तो पदर इथं आला, आता इथंही नाही राह. इथून डोईचा पदर आला खांद्यावरी. पदर घ्या म्हटलं का ते म्हणतात ही फॅशन नाही राहिली आता, जुनी फॅशन, जुन्या बायाने. आणि जुन्या माता मावल्याच पदर घेतात. नवीन बायांना म्हटलं पदर घ्या, ती काय स्टाईल राहिली का आता? ते म्हणतात
परत साडीच घालत नाही तर पदर घ्यायचा कसं काय? कारण पंजाबी घालताना लग्न झालं तरी पंजाबी घालावं का? बरं लग्न कार्याला निघाली साडी घातली तर ती पदर घेऊन जात नाही लग्नामध्ये, मग ते असं शेपूट सोडती माग, असं पदर इथं पिन आणि माग अशी शेपूट. रस्त्याने जर चाललं तर पुरा रस्ता झाडीत चाली ती अशी. सांगा पदराची पद्धत राहील, पदर घेत नाही. महादेवाने असं तोंड झाकून घेतलेलं आहे, तोंड झाकून घेतलेलं आहे. भगवान गेले पदरवर पाहिलं तर महादेवा तुम्ही हे कशासाठी रूप धारण केलं? का आलात? देवा तुमचं दर्शन व्हावं, राजक्रीडेचा आनंद भेटावा, भोला लुगाई बनवाय. तुमचं दर्शन झालं, राजक्रीडेचा आनंद मिळाला, आता मी निघालो. पण तुम्ही असं करा, मी आता गोपी आहे, मला पुन्हा महादेव बनवा. गाथा नवनीत मध्ये असं आहे, मला पुन्हा महादेव बनवा. भगवान म्हटले मी तुम्हाला महादेव बनवणार नाही. तुम्ही मला विचारून गोपी झाला होता का? पण जमणार नाही म्हणे. मग काय करू? तुम्हाला वाटेल ते करा. असं सांगतात तिथं महादेव अदृश्य झाले आणि तेव्हापासून महादेवाला एक नाव आहे गोपेश्वर. गोपी झाले होते, राजकिडेमध्ये गोपी झाले होते महादेव, म्हणून त्यांना गोपेश्वर महादेव ही संज्ञा प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल महादेव निघून गेलेले. राजक्रीडा सुरू झाली. एक एक गवळण, एक एक गोपाळ, एक एक गवळण. गोपिकांना अहंकार झाला, माझ्या जवळ येतो, हिच्या जवळ नाही, हिच्या जवळ येतो, तिला दिसत नव्हता, तिच्या जवळ येतो, हिला दिसत नव्हता. अहंकार झाल्यानंतर भगवान दुरावले. दुरावल्यानंतर त्या गोपिका इकडे तिकडे पाहतात, परमात्मा कुठे भेटेल, कधी भेटेल, इकडे तिकडे शोध करतायत, रडतायत. भगवंताच्या पदमुद्रा जिथं दिसतायत तिथं नमस्कार करतायत. लता वेली झाड असे वृक्ष यांना विचारतात आमचा परमात्मा पाहिला का? परमात्मा दिसला का? तो गेल्यापासून आमची अवस्था. मन वेडे रमतची नाही ग, मन वेडे मन वेडे मन वेडे रमतची नाही, मज कृष्ण भेटवा बाई, हरि बिन रहिया न जाए जीरा, हरि बिन रहिया न जाए जीरा. सांगा सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा गे, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा गे, सांगा गे कोणी सांगा. माझा 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 कृष्ण देखील का कोणी सांगा, 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 सांगा. त्या विचारत 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 निघालेले. लता वेली अशोक वृक्ष यांना विचारत कबीरदास महाराजांनी म्हटलेलं आहे, मनामध्ये देवाचं चिंतन करतायत आणि त्या वनामध्ये भटकत फिरत असताना देवाचं चिंतन करत असताना त्या काय वर्णन करतात? कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. सर्वांनी वर हात करून टाळी वाजवायची. 10 मिनिटात कीर्तन संपतंय आपलं. टाळी वाजवा जोरदार जोरदार. लताओं में ब्रज की गुजारा करेंगे, लताओं में ब्रज की गुजारा करेंगे, कहीं तो मिलेंगे वो बाके बिहारी, उनके चरण चित्त लगाया करेंगे. टाळी टाळी वरात 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 सगळ्यांनी सगळ्यांनी वरात. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, पुकारा करेंगे. कन्हैया कन्हैया. भगवान भेटत नाही म्हणून पुढे राधिकेला अहंकार झाला.
राधिकेला टाकून दिलं. गोपिकांची आणि राधिकेची भेट झाली. गोपिका परमात्म्याच्या विरहाने रडल्या. त्याला भागवतामध्ये गोपीगीत म्हणतात. जयति ते दिकम जन्मना ब्रज शयत इंदिरा शश्वदत्रयी दयत दृश्यताम दिक्षुदावकाल त्वयि धृतासव त्वां विचिन्वते अटति यद्भवान् नन्निकाननं त्रिटिरयुगायते त्वामपश्यताम् कुटिल कुंतलम श्रीमुखंच ते जडवुदीक्षता पश्मकृदृश्यताम् जयति ते दिकम जन्मना ब्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रयी शश्वदत्रयी शश्वदत्रयी. हे गोपीगीत आहे. गोपिका परमात्म्याच्या विरहाने रडल्या आणि परमात्म्याला प्रार्थना करतात. त्याचा अनुवाद, त्याचं ट्रान्सलेशन तुकाराम महाराज आजच्या गवळणीच्या पहिल्या चरणात. कन्हैया रे जग जेठी 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 कन्हैया जेठी हे जगजेठी हे परमात्म्या देई भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावजाने वेढिले तो टाकून गेला आणि श्वापदाने परमार्थातले हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक हे यांनी आम्हाला वेढा घातला. काय मोकलिले वनी सावजाने वेढिले. एकदा भजन करू. उर्वरित ते 5 ते 7 मिनिटात चरित्राचा धावता 2-3 गवळणी म्हणून सेवा पूर्ण करायची आहे. ऊन पडलेला आहे. गवळण महानती गवळण महानती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला हो पुत्र झाला यशोदेला गवळण महानती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे गाण घेऊन जाती नंद घरी झाली दाट गाण घेऊन जाती नंद घरी झाली दाट सोयनीची गलबल झाली दासी जनी हे लघाल सोयनीची गलबल झाली दासी जनी हे लघाल. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. बाळकृष्ण 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 नंद घरी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंद घरी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंद घरी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंद घरी आनंदल्या नर नारी. बुढिया तोरणे करती कथा गाती गाणे तोरणे करती कथा गाती गाणे तुका मने छंद मना मोहिले गोविंदे तुका मने
सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैजन थरथरले. काना दिसतो मोडून गोपी आल्या नडून नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो ताली ताली ताली. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. अति गुण पाल की. हाथी घोडा लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की. स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण, स्वागतम सुस्वागतम शरणागतम. टाळी वाजवा टाळी. स्वागतम सुस्वागतम. टाळी वाजवा का टाळी. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण. स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण. राधे राधे ओ राधे राधे. राधे 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 ओ राधे राधे. राधे राधे ओ राधे राधे. राधे राधे ओ राधे राधे. राधे राधे श्याम मिला दे. राधे 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 राधे. राधे राधे राधे. राधे राधे ओ राधे राधे ओ राधे राधे. याप्रमाणे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण आनंद आहे. कंसाला दुःख आहे, त्याने एक एक राक्षस मारण्यासाठी पाठवले. भगवंताने काक बकरीठा मारली बाळपणी. अवघी दैत्य खानी बुडविली. याने आगासुर बाकासुर मारल्यांगो. 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 बळीसी पाताळी घातल्यांगो. बळीसी पाताळी घातल्यांगो. बळीसी पाताळी घातल्यांगो. बळीसी पाताळी घातल्यांगो. याने आगासुर बाकासुर मारल्यांगो. याने बळीसी पाताळी घातल्यांगो. 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 गोवारी गो 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 गोवारी गो. याने आगासुर बाकासुर मारल्यांगो. याने बळीसी पाताळी घातल्यांगो. आगासुर बाकासुर मारल्यांगो. याने बळीसी पाताळी घातल्यांगो. शाबास. वा वा. टाळी वाजवा गुरुजींसाठी. अशा प्रकारे राक्षस मारले. भगवान लहानचे मोठे झाले. वाड्याच्या बाहेर पडले. गोपाळांना एकत्र केलं. संघटना केली. चोऱ्या सुरू झाल्या. चोऱ्या सुरू झाल्यानंतर सकाळी यशोदेकडे घराने येऊ लागले. यशोदा ऐकून घेत नसायची. यशोदा का ग माझे आचुडे बाचुडे छकुडे ग राधे रूपडे. तुम्ही खोटं बोलतात. खोटं नाटक बोलू नका सारे जणी. खरं तुम्ही सांगा मला ग कोणी. नका अडगेऊ बाळावरी. नका अडगेऊ बाळावरी.
फोडतो पदर माझा ओढतो शालू माझा फाडतो कोणी म्हणते माट माझा ओढतो पदर माझा ओढतो शालू माझा फाडतो खोड नका बोलू नका खोड नका बोलू नका खोट नट बोलू नका सारे जणी करा तुम्ही सांगा मला कोणी खोट नट बोलू नका सारे जण करा तुम्ही सांगा मला अरे घेऊ वारावरी अरे घेऊ वारावरी अरे घेऊ वारावरी सावळा ग चिमणा माझा गवणेश उभे राहा तुम्ही मोठ्या ढालगा जा तुम्ही ठाईच्या ओढाळा तुम्ही 12 घरच्या 12 गे नांदगावच्या आपलं गोकुळच्या नारी तुम्हीच तशा चालत्या व्हा पकडून आणा म्हणे तो सापडत नाही धरू जाता सापडेन हा ब्रह्मविधीचा जिनिता हा कैसा येईल आता तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल आता गोकुळच्या नारी ज्यावेळेस त्रस्त झालेलं आहे गोकुळ त्यावेळेस यशोदेच्या लक्षात आलं जेव्हा घरात खोड्या सुरू केल्या हे खोडकर आहे खोड्या नको करू माझे बाबा 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 12:30 झाले खोड्या नको करू माझी काय कर उद्या जाईराना सभे घेऊन या बुधाना दुसऱ्या दिवशी खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी चारीत असे धेनू खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी चारीत असे धेनू सावळा जगजेठी धेनू सावळा जगजेठी धेनू सावळा जगजेठी सावळा जगजेठी धेनू सावळा गाई चालल्या वना प्रती सवे बेंद झाले सांगा सांगा चालत गोपाळ गाई मागे कृष्ण चालत गोपाळ गाई मागे चालत गोपाळ गाई मागे चालत गोपाळ गाई मागे खांद्यावरी पवा कस्तुरी साटीला खांद्यावरी पवा कस्तुरी साटीला चालत गोपाळ गाई मागे कृष्ण गोपाळ गाई मागे चालत गोपाळ गाई मागे गाई मागे गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला चाराया रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला ही गवळ्याची ही गवळ्याची चोर याला म्हणतात चोर याला म्हणतात चोर याला म्हणतात चोर कसारी काम पोर कस गवळणीच्या नादात रंगला रे माझा गोपाळ भोगणीवाला काही रानात गेला गोपाळ भोंगडीवाला काही चाराया रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला चारण्यासाठी गेले गाई चारण्यासाठी लावून नानाविध प्रकारचे विटी दांडू चेंडू लगोरी भगवान परमात्मा गोपाळांच्या समोर खेळे कान्हा खेळे कान्हा खेळे कान्हा यमुने तटी खेळ मांडीला लगो खेळ मांडीला लगोरी खेळताती नाना
खेळ भवरा खेळ भवरा खेळ भवरा खेळ भवरा राधिकेचा नवरा 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 खेळ भवरा 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 काय म्हणतील तुम्ही आवरा आता तुम्ही आवरा आवरला आवरलं खेळ खेळता खेळता गोपाळांना भूक लागली सगळ्यांच्या शिदऱ्या एकत्र केल्या भगवान मध्यभागी उभे राहिले काला करती संतजन सवे त्यांच्या नारायण भगवान भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ भगवान प्रसाद देतात बिभ्रत वेणू जठर पटयो शृंगा वेत्रीचे कक्षी वामे पानो मसृंग कवलंतात फलान्यंगलेषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुरदो हासयिन्नर भवी स्वये स्वर्गे लोके मिशती भुभुजी यज्ञ भुगबाल केली पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हो हा काला आज श्री